श्री गुरुचरित्र अध्याय 10 श्री गणेशा नमः. 19 सिद्धाचे वचन नामधारक विनवी जाण पुरवपुरीचे महिमान केवी झाले म्हणत असे म्हणसी श्रीपाद नाही गेले आणि अवतार झाले विस्तार करून या सगळे निरोपाय म्हणत असे सिद्ध सांगे नामधारका श्री गुरु महिमा काय पुस्य अनंत रूपे होती पर्यसी विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्याकारणासी अवतार झाला पर्यसी राहिला आपण गुप्त विषित या कुरव क्षेत्रात त्रयमूर्तीचा अवतार त्याचा कवणान कळे पार निदान तीर्थ पुरव वसे तेथे गुरुमूर्ती सांगे न दृष्टांत तुझा एक वर्तले सहज काश्यप गोत्री होता द्विज नाम तया वल्लभेश सुशील द्विज आचारवंत उदीम मार्गे उदर भरित प्रति संवत्सरी यात्रेसी येत तया श्रीपाद क्षेत्रासी असता पुढे वर्तमानी उदिमानी घाला तो धनी नवस केला आपले मनी संतर पावे ब्राह्मणांसी उदिमा आली या फळासी यात्रेसी येईन तुम्हापाशी सहस्र संख्या ब्राह्मणांसी इच्छा भोजन देईन म्हणे जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावे निका शतगुणे झाला लाभ अधिका परमानंदे प्रवर्तला लय लावणी श्रीपाद चरणी यात्रेसी निघाला तत्क्षणी करावया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊन द्विजवर निघता देखती सत्तस्कर कपट रूप होऊन संगती कर तेही तस्कर निघाले 2-3 दिवसावर तस्कर आले संगीकारी एके दिवशी मार्गे रात्री जात होते मार्गस्थ संधी साधून मार्गेसी तस्करी मारिले द्विजासी शिरछेदुनी पर्यसी द्रव्य घेतले सकळी भक्त जनांचा कैवारी श्रीपाद राव कुरवपुरी पावला त्वरित वेशधारी जटाम मंडित भस्मांगी त्रिशूळ खड्ग येर हाती उभा ठेला तस्करांपुढती विदिता झाला तस्करात त्वरिती त्रिशूळे करून वेळी समस्त तस्करांसी मारिता तस्कर एक विनविता कृपाळवा जगन्नाथा निरपराधी आपण असे नेणे याते वधतीला म्हणून आलो आपण संगी होऊन तू सर्वोत्तमा जाणसी खुण विश्वाची मनीची वासना ऐकोनी तस्कराची विनंती श्रीपाद त्याते बोलाविती हाती देऊन या विभूती प्रोक्षी म्हणती विप्रावरी मान लावणी तया वेळा मंत्रोणी लाविती विभूती गळा सजीव झाला तत्काळा ऐक वत्सा एक चित्ते तुके वर्तता परियेसी उदय झाला दिनकरासी श्रीपाद झाले अदृश्यशी राहिला तस्कर विप्राजवळी विप्रपुसे तत्तस्करासी म्हणे तू का माते धरिलेसी कवणे वदिले या मनुष्यासी म्हणून पुसे तयावेळी तस्कर सांगे द्विजासी झाले अभिनव परियेसी आला होता एक तापसी वदिले याते त्रिशूळे माते राखिले तुझ निमित्त धरुणी बैसविले अतिप्रीत विभूती मंत्रोणी तू ते लावित सचिव केला तुझा देह उभा होता आता जवळी अदृश्य झाला तत्काळी न कळे कवण मुनी बळी तुझा प्राण राखिला होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होता जटाधारी तू भक्त होशील निर्धारी म्हणून आला ठाकोनिया ऐकोनी तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण तस्कराजवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेसी कुरवपुरा नाना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्त्रचारी अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपाद गुरु पादुकांची ऐसे अनेक भक्तजन सेवा करीती श्रीपाद स्थान कुरवपुर प्रख्यात जाणा अपार महिमा परियेसा सिद्ध म्हणे नामधारकासी संशय न धरी तू मानसी श्रीपाद आहे ती कुरवपुरासी अदृश्य रूप होऊन या पुढे अवतार असे होणे गुप्त असती याच गुणे अनंत रूप नारायण परिपूर्ण असे सर्व ठाई श्रीपाद श्रीवल्लभ मूर्ती लौकिकी ऐक्य परमार्थी झाला अवतार पुढे ख्याती नुसे